डॉक्टर, ऑपरेशननंतर मला खाता येईन का? मला बोलता येईन का व्यवस्थित? माझा आवाज समोरच्याला समजेन का? माझं हिलिंग कधी कंप्लीट होणार? मी पूर्वीसारखं काम कधी करू लागेन? आणि मग दिसायला फार विद्रूप दिसेन का? जखम भरायला किती दिवस लागतात? असे एक ना अनेक ज्यांना कोणाला तोंडाचा कॅन्सर झाला आहे, पेशंटला आणि त्यासोबत त्याच्या फॅमिलीला असे बरेचसे प्रश्न असतात. तर आज मी या ठिकाणी या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राम पाटील. मी एक कन्सल्टंट हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे. मी या फील्डमध्ये गेल्या 15 वर्षापासून वर्क करत आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात की कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पेशंटचं लाईफ कसं असेल आणि याच्यानंतर ऑपरेशननंतरसुद्धा जीवनास कसा अर्थ राहील किंवा कसं आयुष्य अर्थपूर्ण असेल. तर आपण सर्वात अगोदर बघूयात की तोंडाची कॅन्सर सर्जरी कशी असते. यामध्ये कॅन्सरने ग्रस्त झालेला भाग आपल्याला काढून टाकावा लागतो. यामध्ये आपले जीभ असू शकते, जबडा असू शकतो, टाळूचा पाट असू शकतो किंवा पोटाचा पाट असू शकतो. अर्थातच यामुळे आपल्याला काही ना काही प्रमाणात समस्या खाण्याच्या संदर्भात, बोलण्याच्या संदर्भात, दिसण्याच्या संदर्भात असू शकतात आणि बऱ्याच वेळा आपण प्लास्टिक सर्जरी वापरून त्या समस्या दूर करू शकतो. प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. प्रत्येक पेशंटची केस वेगळी असते, त्यामुळे रिकव्हरीसुद्धा वेगवेगळी असू शकते. सगळ्यात अगोदर बघूयात आपण ऑपरेशन झाल्या म्हणजे सुरुवातीलाच काय समस्या आपल्याला असते. ऑपरेशन झाल्यानंतरच थोडासा पेन असणं अपेक्षित असतं. अर्थात हा पेन मॅनेज करण्यासाठी आपण मेडिसिन्स देतो आणि बऱ्याच वेळा आपण पेशंट जेवढं घाबरतात तेवढा पेन नक्कीच त्यांना होत नाही आणि मेडिसिनने हा पेन नक्कीच मॅनेज होतो. त्यानंतर स्वेलिंग म्हणजे सूज असणं अपेक्षित असतं. कुठल्याही भागाला जर आपण ऑपरेशन करतो तर सर्जिकल इडिमा किंवा आपण त्याला म्हणतो की सर्जिकल एक सूज त्या ठिकाणी साधारण 10 ते 15 दिवस असते. ही सूज हळूहळू कमी होत जाते. यासाठी सुद्धा मेडिसिन आपल्याला दिले जातात आणि ही आपोआपसुद्धा कमी होते. तर आता आपण बघूयात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपली रिकव्हरी कशी असेल. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन झाल्या आपल्याला काही प्रमाणात पेन अपेक्षित असतो. हा पेन आपण युजली मेडिसिनच्या मदतीने मॅनेज करतो किंवा कंट्रोल करतो. पण घाबरण्याचे कारण नाही, हा पेन फार जास्त नसतो. युजली पेन किलर्सने हा कंट्रोलमध्ये येतो, त्यामुळे घाबरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं तर साहजिकच त्या ठिकाणी सूज येणार. सर्जिकल इडेमा असं त्याला म्हटलं जातं. तर हा जनरली 2 ते 3 आठवड्यापर्यंत असतो. त्यानंतर तो हळूहळू कमी होतो. यासाठी सुद्धा औषधे उपलब्ध असतात आणि ती घेऊन आपण हा इडिमा किंवा सूज आपोआप कमी करता येते. तिसरं आता जेवणाचा प्रश्न. तर काही दिवस आपल्याला तोंडाचं ऑपरेशन झाल्यामुळे तोंडामध्ये टाके असतात, त्यामुळे तोंडातून आपल्याला खायला दिल्यात येत नाही. मात्र आपण त्याची सोय नाकातून एक ट्यूब करून देतो. ही एक प्रकारची आपली सोयच म्हणावी लागेल, त्याला त्रास समजू नका. तर या माध्यमातून आपल्याला लिक्विड पदार्थ डायरेक्ट नाकाच्या नळीवाटे सरळ पोटात दिली जातात. म्हणजे सलाईनवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज नाही. यातून आपल्याला डायटिशियन असतात जे आपल्याला चार्ट दिले जाते आणि ते आपल्याला योग्य तो आहार नळीमार्फत देतात. हे अर्थात हे टेम्पररी आहे. त्यानंतर आपलं हिलिंग जेव्हा झालं की नळी काढून टाकण्यात येते आणि परत आपण तोंडावाटे शक्यतो खाऊ शकतो. अजून एक मुद्दा राहिला, तो म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत बोलणं थोडंसं डिफिकल्ट असतं, पण आपण हळूहळू बोलणं सुधारू शकतो. तर या फेजमध्ये पॅनिक होण्याची गरज नाही. आपले जेवणाचे प्रॉब्लेम, आपले बोलण्याचे प्रॉब्लेम किंवा सूज असल्यामुळे दिसण्याचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी हळूहळू सॉल्व्ह होतात. आता वळूयात इटिंगकडे किंवा जेवणाकडे. ऑपरेशननंतर जेवण कसं असेल. तर बऱ्याच पेशंटला जेवण हे सुरुवातीला सॉफ्ट डाएट किंवा लिक्विड डाएटच्या स्वरूपात दिलं जातं. अर्थात हळूहळू आपण सेमी सॉलिड किंवा थोडंसं चपाती भाजी नरम करून सुद्धा खाऊ घालू शकतो आणि आपला रेग्युलर डाएट हळूहळू आपण सुरू करू शकतो. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं डाएट सुरुवातीला लिक्विड किंवा सेमी सॉलिड असल्यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवावं लागते. आपण नेहमी जसं 2 वेळा किंवा 3 वेळा खातो तसं न करता छोट्या पार्ट्समध्ये आपण करून 5 ते 6 वेळामध्ये आपण हा मील आपला कंप्लीट करतो. ज्यामध्ये न्यूट्रिशन आपला खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपली कंप्लीट झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या डायटिशियनच्या मार्फत आपल्याला सल्ला देतो. पुढचा मुद्दा असतो की मी बोलणार कसं. तर बोलण्याबद्दल मी एक सांगेन की जर आपला ऑपरेशनमध्ये जिभेचा भाग असेल किंवा जिभेखालचा भाग असेल, जबडा असेल किंवा टाळूचा भाग असेल तर बोलण्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. अर्थात
बऱ्याच वेळा आपण प्लास्टिक सर्जरी करून या जिभेचे किंवा टाळूचे डिफेक्ट आपण क्लोज करू शकतो. आणि जे काय अडचणी येणार आहेत त्यासाठी आपण स्पीच थेरपी वापरू शकतो. यामध्ये एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जे स्वर उत्पन्न होतात किंवा जे बोलतो त्याचं उत्पन्नाचं स्थान आहे कंठ किंवा स्वरयंत्र. तिथून आपला आवाज निर्माण होतो आणि त्या आवाजाला स्पष्टता देण्याचं काम आपलं जीभ, होठ, टाळू किंवा तोंडाचे भाग करत असतात. तर यामध्ये आपलं बोलणं तर चालूच असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याला स्पष्टता देण्यासाठी आपण स्पीच थेरपी करून घेतो. रेग्युलर प्रॅक्टिस आणि स्पीच थेरपी केल्यानंतर बहुतांश पेशंटला समजण्याजोगं भाषेत बोलता येतं. अर्थात आजार जर कमी असेल तर हा त्राससुद्धा जाणवतच नाही, त्यांना व्यवस्थित बोलता येतं. पुढचा मुद्दा असतो की डॉक्टर ही जखमा कधी बऱ्या होतील. तर जनरली तोंडाच्या जखमा साधारण 1-2 आठवड्याच्या आतमध्ये भरून येतात. अर्थात यामध्ये प्रत्येक पेशंटचं कंडिशन वेगवेगळी असू शकते. जसं आपल्याला कुणाचं डायबिटीस असेल, कुणाचं रेडिएशन अगोदर झालेलं असेल तर यामध्ये अधिक वेळ लागू शकतो. तर जखम लवकर भरण्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की तोंडाचं हायजीन किंवा तोंडाची स्वच्छता आपल्याला चांगली ठेवावी लागेल. काही व्यसनं असतील तर ते बंद करावं लागेल, कारण जर व्यसनं चालूच ठेवली तर जखम भरण्याससुद्धा विलंब होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जखम भरण्याची सुरुवात आपली लगेच सुरू होते आणि जनरली तोंडाच्या जखमा ह्या लवकर भरतात ॲज कम्पेअर्ड टू अदर बॉडी पार्ट्स. पुढचा प्रश्न असतो आपल्या दिसण्याबद्दल. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला स्टेज कॅन्सरची कुठली स्टेज आहे, तो कॅन्सर कुठल्या भागाला इन्व्हॉल्व करतो आहे, बाहेरचा भाग आहे की कॅन्सर आतल्या आतमध्येच आहे, यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तरीसुद्धा आता प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीच्या मदतीने जो भाग काढला तो परत आपल्याला बनवता येतो. त्यामुळे दिसण्याचे व्यंग जे आहे, जे जुन्या काळी दिसायचे, आता ते फार कमी प्रमाणात दिसतात आणि याची डॉक्टर पुरेपूर कल्पना आपल्यास देतात की यामध्ये ऑपरेशन नंतर आपण असं दिसू शकू. आणि या ठिकाणी आपण एक गोष्ट फार लक्षात घ्या की आपण ऑपरेशन करून कॅन्सर बाहेर काढतो आहे, आपल्या दिसण्याच्या समस्यासुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने दूर करतो आहोत. पण आपण कसे दिसणार या भीतीमुळे आपण जर ऑपरेशनच करून घेणार नसू किंवा ट्रीटमेंटच करून घेणार नसू तर ते कॅन्सर हा वाढणार आहे आणि आपल्या चेहऱ्याला खूप खराब करणार आहे. त्यामुळे कॅन्सरला घाबरू नका, त्याला योग्य ते ट्रीटमेंट सुरू करा. आतापर्यंत आपण बोललो फिजिकल रिकव्हरीबद्दल, पण इमोशनल किंवा मानसिक रिकव्हरीबद्दल आता आपण बघूयात. कॅन्सरचा प्रत्येक पेशंट मानसिकरित्या एक स्ट्रेसमध्ये असतो. बऱ्याच वेळा त्याला लो फील होतं किंवा एक प्रकारचं डिप्रेशनसुद्धा काही पेशंटना असतं. तर याच्यामधून रिकव्हरी करण्यासाठी फॅमिलीचे सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. फॅमिलीनं खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलं पाहिजे, कारण पेशंट बऱ्याच वेळा व्यसनातून सुद्धा दूर येत असतो. यासाठी आम्हीसुद्धा पेशंटचं वेळोवेळी काउन्सिलिंग करतो, कधीकधी डेडिकेटेड काउन्सलर नियुक्त करतो, गरज वाटल्यास कधीकधी औषधंसुद्धा देतो यासाठी, कारण मानसिक आरोग्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की जर पेशंटने कॅन्सरला हरवलेलं आहे तर त्याचा आत्मविश्वास हळूहळू का होईना आपोआप पूर्ववत होतो. आम्ही बरेचसे असे आमचे पेशंट बघितले की त्यांचं जे जीवन आनंदाने व्यक्त करत आहेत, त्यांच्या आनंदाने त्यांचे सण साजरे करत आहेत, इव्हन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते पार्टिसिपेट करत आहेत आणि त्यांचं जीवन एक अर्थपूर्ण आहे. आता आपण वळूयात लॉंग टर्म रिकव्हरीकडे किंवा दीर्घकालीन आपलं लाईफ कसं असेल याच्याकडे. कॅन्सर झाल्यानंतर किंवा ऑपरेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रेग्युलर फॉलोअप. या रेग्युलर फॉलोअपमध्ये आपल्यास भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्या नाही पाहिजे किंवा आजारसुद्धा परत नाही आला पाहिजे याची खबरदारी घेतली जाते. म्हणजे प्रिव्हेन्शन हे महत्त्वाचं यामधलं एम आहे. सेकंड गोष्ट ज्यामध्ये आपण लाईफस्टाईल चेंजेस किंवा जीवनशैलीमध्ये काही प्रकारचा बदल करतो. जसं की आपल्या काही व्यसनं असतील तर ते आपण सोडले पाहिजे. त्यानंतर आपल्या डाएटमध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये थोडे काही बदल आपल्यास सुचवण्यात येतात. त्यानंतर काही एक्सरसाइजेस आपल्यास देण्यात येतात. काही व्यक्तींना लाँग टर्ममध्ये फिजिओथेरपीची गरज पडू शकते किंवा डेंटल रिहॅबिलिटेशन करावं लागतं किंवा काही व्यक्तींना स्पीच थेरपीसुद्धा लागू शकते. या सगळ्यांचं प्लॅनिंग हे जेव्हा हिलिंग आपली कंप्लीट होते तेव्हा डॉक्टरांतर्फे आपणास देण्यात येतं. तर मित्रांनो, आपण बघितलं की ओरल कॅन्सर सर्जरी म्हणजे जीवनाचा शेवट नाही. मी तर म्हणेन या उलट ती एक रिकव्हरीची सुरुवात आहे. आपल्या परत एक नवीन जीवनाची सुरुवात आहे.
ओरल कॅन्सरमध्ये जर का आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, रेग्युलर फॉलोअप ठेवले, लाईफस्टाईल चेंजेस केले, तर परत आपलं एक मिनिंगफुल कॉन्फिडंट लाईफ आपण परत जगू शकतो. जर का आपल्या मित्रांना किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सला कोणाला जर कॅन्सर हा झाला असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर लवकर डिटेक्ट झाला तर आपण पूर्णपणे वाचू शकतो आणि रिकव्हरी पॉसिबल आहे. घाबरून जाऊ नका. थँक्यू.